आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीपासून ढोकळा। पचायला एकदम हलका फुलका आणि चवीला एकदम टेस्टी। तर चला आपण आता मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवायला सुरुवात करूया। बघा एकदम छान स्पंजी असा ढोकळा होतो, एकदम छान जाळी येते, मस्त एकदम होतो। तर इथं मी एक मोठी वाटी मुगाची डाळ 4 तास भिजत ठेवली होती। एकदम छान डाळ भिजलेली आहे। आणि तुम्हाला जर टाइम नसेल ना, तुम्हाला झटपट करायचं असेल ना, तर तुम्ही सोमट पाण्यात मुगाची डाळ 2 तास भिजवली तरीही चालू शकतं। सकाळच्या गडबडीत असं होतं, त्याच्यामुळे तुम्ही सोमट पाण्यात डाळ भिजवू शकता। आता डाळ एकदम छान मस्त पैकी भिजलेली आहे। आपण काय करायचं, आता ह्या डाळीतलं पाणी आहे ना सगळं नितळून घ्यायचं आहे। सगळं पाणी असं चाळणीवर नितळून घ्यायचं आणि डाळ एकदम कोरडी करून घ्यायची। तर बघा मी सगळी डाळ इथं पुरणाच्या चाळणीवर ओतलेली आहे। आता डाळीतलं पाणी सगळं छान असं नितळत आहे। सगळं पाणी नितळलं की आपण डाळ दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेली आहे। आता ह्या भांड्यात आपण डाळ काढली, ही डाळ आपल्याला बारीक करायची। त्याच्या आधी आपल्याला याच्यात 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। बाकीचं सगळं साहित्य याच्यात घालायचं आहे। मी फक्त इथं उगाच चिमूटभर हिंग घातलेला आहे। चवीनुसार इथं मी साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर बघा इथं मी 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर बघा 2 मिरच्या घेतल्यात, मी त्याचे 4 तुकडे केलेले आहेत। आणि इथं आपल्याला याच्यावर लिंबू पिळायचं आहे। अर्ध लिंबू पिळलं तरी चालू शकेल। इथं आता लिंबू पिळलं की आपल्याला हे सगळं बॅटर आहे ना मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं बघा। आणि असं ह्या प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे। मी इथं एक छोटी वाटी पाणी ओतलेलं आहे आणि आपल्याला एवढं सैल ठेवायचं आहे। जास्त घट्ट केलं तर ढोकळा एकदम दगडासारखा घट्ट होईल आणि जास्त जर तुम्ही बॅटर सैल केलं तर ढोकळा एकदम पसरून जाईल, व्यवस्थित होणार नाही। तर आपल्याला बॅटर इतपत सैल ठेवायचं आहे। बघा चमच्यातनं पडताना दिसतंय, आपल्याला अंदाज तर येतोच। तर बघा इतपत मी हे ढोकळ्याचं पीठ सैल ठेवलेलं आहे। तर आता ते पीठ तर आपण केलेलं आहे तयार। त्याच्या आधी आपण काय करायचं, इथं कढईत पाणी गरम करायला ठेवायचं। पाणी गरम करायला ठेवून त्याच्यात मी हा साचा टाकलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, साच्याच्या पूर्ण वर येईल पाणी इतपत पाणी ओतायचं नाही आहे, निम्म्या साच्यापर्यंतच पाणी ओतायचं आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, वर डबा जो ठेवणार आहे ना आपण, हा पीठ घालून बॅटर सगळं घालून डबा ठेवणार आहे, त्याच्यात आणि पाण्यात अंतर राहिला पाहिजे। आता इथं बघा याच्यात मी ढोकळ्याचं पीठ ओतणार आहे। त्यासाठी आपण इथं आधी डब्याला काय करायचं, तेलाचा हात लावून घ्यायचा। तुमच्याकडं ब्रश असला तर तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता। तर इथं आपल्याला मध्ये तळाला लावून एकदम कडेच्या साईडला पण असा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। आता बघा इथं मी काय करते, ह्या बॅटरमध्ये आहे ना 1 ते 1.5 इंच थोडासा सोडा घातलेला आहे आणि त्या सोड्यावर पाणी ओतायचं, म्हणजे सोडा लगेचच ॲक्टिव्ह होतो। त्याच्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित छान लगेच पटकन असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे कसे छान असे बबल्स येतात आणि सोडा ॲक्टिव्ह झालेला असतो, त्याच्यामुळं पीठ पण लगेच फुलून येतं। त्यासाठी आपण काय केलंय, आधी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आधी गरम का करायचं, तुम्ही काय करचाल नंतर ह्याच्यात सोडा वगैरे घालचाल आणि नंतर पाणी गरम करचाल, तसं जमत नाही। तसं काय होतं, सोडा आपलं काम करत नाही, त्याचा असर सगळा खत्म होऊन जातो। तर बघा आता इथं पाणी कडक झालेलं आहे, थोडं उकळायच्या गतीला आलं होतं, त्याच्यावर लगेचच मी हे बॅटर ठेवून झाकलेलं आहे। तर आपल्याला हे 20 मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं आहे। तुमचा डब्बा जाड असेल ना तर तुम्ही 20 मिनिटापर्यंत झाका, पातळ असला तर 15 मिनिटापर्यंत झाका। आणि पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का, आपल्याला 10 मिनिटं तर अजिबात खोलायचं नाही आहे, कारण ही सोडा त्याचा असर करत असतो, पीठ छान फुलून येत असतं, त्याच्यामुळं पहिले 10 मिनिटं बिलकुलही खोलायचं नाही। आता बघा मी 15 मिनिटानंतर हे खोललेलं आहे। तर 15 मिनिटानंतर खोललंय, आता आपण बघूया शिजलंय का नाही आपलं ढोकळ्याचं पीठ। तर इथं मी बघा बघितलं तर 15 मिनिटात माझं ढोकळा एकदम छान शिजलेला आहे, बिलकुलही अजिबात चिकटलेला नाही आहे। जर तुमचं चाकूलाही ती असं ढोकळ्याचं पीठ चिकटलं ना तर तुम्ही अजून 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवा, म्हणजे व्यवस्थित छान शिजला की पटकन ढोकळा निघतो। आता बघा ढोकळा झालेला आहे, मी खाली काढलेला आहे। आपण त्याच्या कडा सगळ्या अशा सोडून घ्यायच्या, एकदम सुटलेल्याच आहेत त्या, काढायची काही जरूर नाही। आणि ढोकळा थंड झाल्यानंतर आपल्याला असा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तर ढोकळा थंड झालता बघा, प्लेटमध्ये काढून घेतलाय, डब्याला बिलकुलही चिकटलेला
नाही, एकदम छान मस्त स्पंजी असा झालेला आहे ढोकळा. सगळं एकदम मस्त जाळीदार एकदम परफेक्ट ढोकळा झालेला आहे बघा. तर आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर बघा मी असे चौकोनी आकारात छान व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आता आपण हा ढोकळा कट तर केलेला आहे. आता आपल्याला फोडणी बनवायची आहे. बघा ढोकळा किती छान बनला आहे, एकदम मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहे. आणि पोटासाठी सुद्धा हा मुगाच्या डाळीचा ढोकळा एकदम उत्तम आहे. तर इथं बघा आपल्याला फोडणी बनवायची, त्यासाठी मी इथं स्टीलच्या भांड्यात एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे. तेल काय आपल्याला जास्त लागत नाही. आणि तेल गरम झालं की त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे घातले की लगेच आपण त्याच्यात मिरचीचे तुकडे घालायचे. इथं मी 2 मिरचीचे तुकडे केले होते बारीक, ते घातलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता पण छान मस्तपैकी ह्याच्यात तळून द्यायचा, म्हणजे छान सुगंध येतो. नंतर त्याच्यात आपण थोडंसं पाणी ओतायचं आहे अंदाजानुसार. बघा इथं पाणी ओतलं की त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी साखर टाकायची आहे, त्याच्यामुळं टेस्ट खूप छान येते. नंतर आपल्याला इथं लिंबू पिळून घ्यायचं आहे. याच्यात बघा इथं मी अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता हे लिंबू पिळलं की आपण ह्याला छान मस्तपैकी एक खळखळून उकळी येऊन द्यायची आहे. म्हणजे मिरचीचा तिखटपणा, कढीपत्त्याचा इतिहास सगळा फ्लेवर त्याच्यात उतरतो. म्हणून आपल्याला छान मस्तपैकी एक खळखळून उकळी येऊन द्यायची. उकळी येऊन गेली की नंतर ढोकळ्यावर ही फोडणी सगळी अशी ओतून घ्यायची. बघा एकदम छान लागतो आणि एकदम चविष्ट होतो हा ढोकळा. तुम्ही मुलांसाठी तर अवश्य बनवू शकता आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप हेल्दी आहे मुगाच्या डाळीचा ढोकळा. बघा एकदम छान मस्त स्पंजी झालेला आहे आणि तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता. तर माझी ही हेल्दी ढोकळ्याची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.